दीप शुक्ल नावाचा माझा मित्र मला भेटला. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने भारावलेला माणूस आहे. तर त्यांनी 18 वर्ष संशोधन केलं. 15 वर्ष कॅनडामध्ये, 3 वर्ष इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. आणि त्यांनी आज शेतीमध्ये वेगवेगळ्या कीटकांना मारण्यासाठी इटिंग पेस्ट आहे, सकिंग पेस्ट आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, फंगीसाईड आहे, मावा, तुडतुडा असे वेगवेगळे रोग येतात. त्या वेगवेगळ्या रोगांना मारण्यासाठी 8 ते 10 प्रकारे विषारी औषध आपल्याला मारायला लागतात. 8 ते 10 प्रकारचे. म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही घरामध्ये त्या बाटल्या ठेवायला लागतात. दीप शुक्लाने बरंच रिव्होल्युशन त्यात आणलं की 8-10च्या ऐवजी तुम्ही एकच वापरा. व्हरायटी कमी झाली. नाही तर प्रत्येक बाटलीमध्ये वाया जातं औषध. कुठलं कधी वापरायचं हे कळत नाही. त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. बऱ्याच वेळेला तो कर्करोग आला का ह्याच्यावरती काही वेळा तो बुरशीजन्य असतो, काही वेळेला फंगीसाईड असतो. नेमका कशामुळे ते कळत नाही आणि मग चुकीची औषधं मारली जातात. 10च्या ऐवजी एकच आणलं औषध. ते एक आहे, ते हर्बल आहे. म्हणजे आपण पिलं तर काही होत नाही. मी स्वतः पिऊन बघितलंय, काही होत नाही. आणि 10 मिनिटामध्ये रिझल्ट येतो. 10 मिनिटाच्या वरती 11 मिनिट लागत नाही. सगळं टेस्टेड प्रूव्हन आहे. असं म्हणजे महाराष्ट्र शासनाने ह्याच्यामध्ये 8 महिने टेस्टिंग ट्रायल केलं. 8 महिने टेस्टिंग ट्रायल करून पहिल्यांदी अशा हर्बल पेस्टिसाईडला उत्पादनाला परमिशन दिली. आज तक कुणालाच मिळालेली नाही आहे. स्वतः सगळ्या टेस्टिंग ट्रायल घेतल्या.